प्रतिविंध्याने चित्रसेन नावाचा राजा पाडला. तव भीमा द्रोणासी मारला नानाविध संग्राम. आता भीम द्रोणाचार्याचा पुत्र यांच्यामध्ये नानाविध संग्राम चालू झाला. भीमे ललाटी द्रोणी भेदिला येरू किंचुका ऐसा शोभला. आणि भीमाने काय केलं, ललाटावरती त्याच्या बाण सोडला, जसा इंचू येऊन दसावा तशा प्रकारे. मग बाण संग मोकलिला भीमावरी. आणि बाणाचा संग त्याने भीमदादावरती सोडला. उभय वीरांच्या शस्त्रास्त्री प्रकाश भरला गगनोदरी. उल्कापात भ्रांती थोरी देव पाहो पातले. एकमेकाचे शस्त्र असे सुटत होते, त्या शस्त्राच्या घासण्यामुळे विजा निर्माण होत होत्या. असा प्रकाश आकाशामध्ये बिंबत होता आणि आकाशातले देव त्या प्रकाशात युद्ध पाहत होते. ते म्हणती एकमेका ये रे युद्ध अभियुद्धे देखा. परी हे अतियुद्ध ऐका अदृष्ट पूर्वा परी. देव वरचे विचार करू लागले स्वर्गातले की आपण युद्ध पाहिले आणि अनेक असे युद्ध पाहिले, पण हे महायुद्ध दिसत आहे. याच्यासारखं युद्ध ना भूतो ना भविष्यती, मागं झालं नाही, पुढे होणार नाही, असं महाभारताचं युद्ध आहे. ऐसे निर्वाण झुंजिनले दोघेही शेवटी मूर्छागत पडिले. परस्परी सैन्य नेले रथी वाहोणी. त्या ठिकाणी सर्व योद्धे एकमेकाशी झुंजत असताना आता आज कोणाची हार नाही, कोणाची जीत नाही. त्या ठिकाणी सर्व बेशुद्ध पडले आणि आपापल्या साथीने रथ हाकलत घराकडे नेले. इकडे समस्त पकडेशी पार्थ युद्ध करी आवेशी. हे जिंकिता कौरवासी वर्तला हाहाकार. अर्जुन आता एका योद्ध्यासोबत इकडून भिडला आणि आता हाहाकार करत असताना युद्ध चालू झालं. समस्त पगनेकेशी नावाच्या राजाशी युद्ध करत आहे अर्जुन. समस्त पगनेशी बरोबर आहे. देवी पार्थ स्तुती केली थोर पुष्पवृष्टी झाली. हे असाय स्थिती झाली अश्वस्थामे यासी. आणि देवांनी या युद्धाची स्तुती केली की महाभारताचं युद्ध एवढं भयानक होत आहे, कारण इथे दुष्टाचा संहार आणि सज्जनाचं पालन होत आहे. असं पाहिल्यानंतर देवांनी दुमड्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, गुलाल पुष्पांचा फुलांचा वर्षाव होत आहे. काय वाटतंय मग तो सावध होऊनी कृष्णार्जुना प्रति येऊनी. मागता झाला याचेणी युद्ध देखा. कोण आलं? अश्वत्थामा कृष्ण अर्जुनाजवळ आला. अश्वत्थामी अशी हो ना. अश्वत्थामी देवानं पुष्पवृष्टी केली. थोर पुष्प हे असहाय्य स्थिती झाली अश्वत्थाम्याची. हे असहाय्य झालं. वरून फुलं पडत होते. अश्वत्थाम्याला ते सहन झालं नाही. त्यावेळेला तो अर्जुनाकडे देवाकडे आला. काय मागता झाला याचेनी युद्ध देखा. हे ऐकून या पार्थ श्रीकृष्णासी असे बोलत की उभयती समस्त पकानिपात करणे पाश जाळे. आणि आता कृष्णाला काय बोलत आहे, हे देवा आता काय करणार आहे, मी सगळ्यांना बाण सोडून या ठिकाणी पाशात बांधून घेणार आहे. ऐसा संकल्प आपुला आहे यात हा ब्राह्मण पार्थित आहे. तरी यासी करणे काय विचार देखा. आणि मला असं वाटते मी सगळ्यांना परास्त करणार आहे, सगळ्यांना आपल्या पाशामध्ये बांधून घेणार आहे. पण यामध्ये हा दोन पुत्र ब्राह्मण आहे अश्वत्थामा, त्याचं काय करायचं ते तुम्ही सांगा असं अर्जुन देवाला. यावरी तो स्वयंवनमाळी पार्थाप्रती म्हणे वहिली. येणे झुंजारी याचिली तरी उठे याची वरी. मग त्यावेळेला अर्जुनाला देव बोलत आहे, अर्जुना ब्राह्मण जरी असेल तुझ्यावर शस्त्र चालवत असेल तर तू सुद्धा त्याच्याशी युद्ध करायला पाहिजे. ऐकत खेवी चालिला पार्थ येरू दोघासही विंधित.
युद्ध द्रोण सुत करिता झाला. आणि आता द्रोणाचा मुलगा जो अश्वत्थामा आहे तो देवासोबत या अर्जुनासोबत युद्ध करत सुटला. तयाचेही सावरुण समस्त पकावधी अर्जुन जैसा वडवानळ दोषी जीवन प्रलयकाळी सिंधुजे. आणि जसं एकदमच पाणी येते महाप्रलयाच्या वेळेस समुद्र खवळते तशा प्रकारे आज अर्जुन खवळला आणि त्याच्यावरती बाण सोडत आहे. अश्वत्थामा बाणी त्रासिला तो वाहना युधभूषणी भला पळून या जाता झाला कर्ण सैन्य. आणि मग अश्वत्थामाला त्या अर्जुनाचे बाण सहन होईना. मग त्यानं काय केलं आपला घोडा कलवला आणि आपला रथ कलवल्यानंतर तो तिथून पळता झाला कर्णाकडे पळत गेला. सैन्य उत्तर भागी ते वेळा थोर कोल्हाळ भविण्णला पांडव भारार्ध मारिला गजारुडे दंडधारे. आणि आता भीमदादांनी सुद्धा काय केलं या ठिकाणी अर्धसेना त्या ठिकाणी दुर्योधनाची घायल केली आणि आता गौरव भाराला त्राही त्राही करून सोडलं. तव अर्जुन आणि चक्रपाणी पांडव सैन्य व्याकुळ देखोणी तो गजकुंभस्थळी बाणी स्वर्ण किंकिणिक भेदिला. आणि आता गजकुंभ हा सोन्याचा हत्ती उभा केला त्याच्या आडून जे बाण मारत होते ते या पांडवांच्या सैन्याला घायल करत होते. म्हणून आता देवांनी काय केलं त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं. तो शोभे जैसा पर्वत मस्तकी औषधी तृणादी युक्त ज्याचे स्वर्ण करवचन अत्यंत प्रकाशमान. आणि जसं एखादा पर्वत असावा त्याच्या डोक्यावरही औषधी उत्पन्न व्हाव्या तशा प्रकारे तो हत्ती तिथे शोभत होता. उलथोणी पडे हेमांद्री शिखर ऐसा तो पडिला कुंजर दंडधारही तदनंतर लोळविला धरणीये. आणि जसा एखादा पर्वत उलटून खाली पडावा तशा प्रकारे तो सोन्याचा हत्ती अर्जुनाने पाडला आणि दंडधारी जो हातामध्ये त्याचे शस्त्रास्त्र होते ते सुद्धा पाडले. पाठी तो बंधू दंडनाम तोही मारिला करोणी संग्राम ऐसे देखोनी उग्र कर्म उठिले समस्तक. आणि आता उग्र नाम नावाचा एक राजा होता त्याला सुद्धा पाडलं. असं पाहिल्यानंतर सेना जास्त खवळली. ते मेघवत वर्षती शरी अगम्य झाली धरित्री परी पळविता झाला दुरी वायुवत पार्थतया. जसा आकाशातून पाऊस पडावा पावसाच्या सरी बरसाव्या तशा प्रकारे अर्जुनाचे बाण एकामागे एक सुटत होते. आता सर्व त्राही त्राही करून पळू लागले. तव पार्थासी म्हणे कृष्ण हा क्रीडा विलंब निष्कारण समस्त पका मारोणी संप्रयत्न करी कर्णवधाचा. आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो देवा हे जे चाललं ते बाण सोडतात आपण बाण सोडतो हे खेळ चालला हे खेळ बंद करा आणि कर्णाला मारायची युक्ती मला लवकर सांगा. याने लवकर मार हे समस्त पकाले मग कर्णच मारायला. हो. आय कोणी पार्थ उठावला तेव्हा कौरव राज आला थोर संग्राम करिता झाला अर्जुना सवे. आणि असं बोलल्यानंतर तेवढ्या दुर्योधन अर्जुनाकडे धावून आला आणि दोघांमध्ये संग्राम थोर झालेला आहे. अनेक योद्धेरत हत्ती अश्ववाहने पदाती असंख्य पारिले बाणघाती परस्पराही. काही पायदळ काही रथामधले योद्धे काही हत्तीवरचे बसलेले काही घोड्यावरचे असलेले त्यांना सर्वांना अर्जुनाने पाडलं. इकडे पांड्य मलय ध्वजवीर करीती कौरव सैन्य संहार हे देखोणी द्रोणपुत्र करी प्रतिज्ञा गांधारेसी. आणि आता मलय ध्वज नावाचा वीर पांडवांच्या बाजूचा तो त्या ठिकाणी लय सैन्य पाडत होता. त्यावेळेला या दुर्योधनाकडे पाहून अश्वत्थाम्याने काय शपथ घेतली. आता करीण याचा घात म्हणून आला विंदित
पांड्य राजा पडिला तेथ द्रोणपुत्रे. आणि आता मी यांचा घात केल्याशिवाय सोडणार नाही असं द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा बोलत आहे. पांड्य मारिला देखोण वेगे पातले कृष्णार्जुन. तव त्या प्रती धर्म येवण बोलता झाला. असा तो अश्वत्थामा अर्जुना या दुर्योधनासोबत पैस घेत असताना तेवढ्यात पांड्य नावाचा राजा आला. त्यांनी तो पांड्य नावाच्या राजाला पाडलं. त्यावेळेला अर्जुन आणि कृष्ण त्या ठिकाणी आले. आधी कौरव दळ कौरवांचे दळ अश्वत्थामे केले सबळ. तरी जय दिसतो दुर्मिळ आपणा लागी. आज कौरवांचं दळ अश्वत्थाम्यामुळे आज जिंकत आहे म्हणून मला दुर्मिळ असा आपला विजय दिसत आहे. तू कोणे बाबा हे ऐकोनी पांडव वीर एकदाची उठिले समग्र. मांडिला सकळ सैन्य संहार कौरवासी. असं धर्मराजाचं बोलणं ऐकल्यानंतर पांडवांचे वीर म्हणले नाही नाही दादा घ्यायचं काही काम नाही. सर्व एकत्र उठून आता पुन्हा युद्ध झुंजत चालू झाली. धडधडाट प्रवर्तला वाजंत्री भूगोळ कापला. अश्वकुंजरी ध्वनी केला सिंहकार. करतात तशी हत्ती घोडे त्या ठिकाणी ललकारी देऊ लागले आणि शस्त्रास्त्र खणखणीत वाजत होते. किती कबीर ते क्षणी पृष्ठदुम्नावरी तुटोणी. पडिले दाक्षिणात्या दिजाणी अंगवंग मागधर. मागधर असे या दृष्टदुम्नावरती तिघ तुटून पडले. सहदेवे अंगाप्रती युद्ध मांडिले निर्घाती. तो नकुळे वारुणी प्रीती स्वयेच्यावरी उठावला. आणि आता सहदेवाने अंग राजाशी युद्ध केलं आहे. त्यावेळेला नकुल सुद्धा त्याच्या मदतीला गेला. अर्धचंद्रबाण बाण प्रेरिला. तेने अंगाचा क्षीरछेद केला. इकडे सहदेव धाविनला गजदळावरी. सहदेवाने काय केलं अर्धचंद्र नावाचा बाण प्रेरणा केली आणि तो मंत्राच्या साह्याने सोडल्यानंतर आता एक राजा हत्तीवरून त्याच्याकडे आला. खड्गभूधर वज्र घाती असंख्य चूर्ण केले हत्ती. अशुद्ध नद्या वहावती खळखळाटे. खड्ग मारले तलवारी मारल्या हत्ती सुद्धा घायल करून त्या ठिकाणी पाडले आणि रक्ताच्या नद्या वाहत होत्या. तो सहदेव सरोष देखोण धावताला दुःशासन. संग्राम वर्तला दारुण परस्परेशी. सहदेव कर्णासोबत युद्ध करत आहे असं पाहिल्यानंतर दुःशासन त्या ठिकाणी धावत आला आणि त्यांच्यामध्ये युद्ध चालू झालं. तेने थोर वृष्टी करोणी सहदेव पाडिला बाणी. परी तो व्याकुळत्व सांडोणी प्रेरिता झाला प्रखर शर. आणि त्या काय केलं त्या दुःशासनाने त्याच्यावरती बाणावर बाण सोडले. नकुलाला खाली पाडलं सहदेवाला खाली पाडलं पण तो त्याने हार न मानता पुन्हा आपल्याला एक बाण सोडला. तो दुःशासनाचे कवच हृदय भेदोणी प्रवेशला धरणी. देवी फणीवर वेगे जाय वारुळा प्रती. जसा सरप वारुळातून बाहेर आला आणि त्याला काही एखादा ठोका साधला तशा प्रकारे तो मागच्या मागे फणी टाकून आतमध्ये जाऊन बसतो बिळामध्ये नागोबा. तशा प्रकारे दुःशासनाचं कवच भेदून ते सहदेवाने मारलेला बाण त्याच्या छातीला भेदला. मग सारथीये दुःशासन राजभार नेतला वाहुण. इकडे नकुळे घेतला प्राण कौरव दळाचा. काय झालं दुःशासनाचा रथ त्याच्या सारथीने कलवला आणि त्याला घेऊन तिकडे गेले. त्यावेळेला दुःशासनाने नकुळाने त्या ठिकाणी आता कौरव दळाला मारण्याचं श्रेय त्याला मिळालं. तो सैन्य क्षय देखिला म्हणून कर्ण धाविनला. परी नाना परी निर्भेदशिला माद्री कुमरे. आता कौरवांचा भार पुन्हा उठवून आला
नाना तऱ्हेने त्याला छळण केलं. म्हणे तू अनर्थ मूळ पापिया, तुझेनी कौरव गेले क्षया, यावरी कर्ण म्हणे तया, कारे वृथा बोलसी. आणि काय झालं, त्या तितक्यात शकुनी मामा सुद्धा समोर आला. त्यावेळेला याने नकुलाने सांगितलं, अरे खरं अनाथाचं मूळ तर तू आहे, आमच्या घरात तू आग लावली